उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांना हे 5 मंत्र आवर्जून शिकवाच आणि त्यांच्याकडून हे पाठांतर करून घ्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुमची मुलं फक्त मोबाईलमध्येच अडकलेली असतील, मग त्यांना या सुट्ट्यांमध्ये अशा गोष्टी शिकवा ज्या त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील. कारण या छोट्या छोट्या सवयीच पुढे मुलांचं भविष्य घडवतात. आता अनेक पालकांनी आपल्या मुलांसाठी चित्रकला लावली असेल, पोहायला पाठवत असतील, पण तुम्ही कधी हा विचार सुद्धा करू शकता की या सुट्ट्यांमध्ये आपण मुलांना चांगले संस्कार सुद्धा देऊ शकतो. यामुळे मुलांचं मन सुंदर घडवू शकतो. कारण उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फक्त खेळ आणि मज्जाच नाही, तर हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आपल्या मुलांच्या आयुष्याचा पाया भक्कम करू शकतो. आजकाल सुट्टीत आजीच्या गोष्टींची जागा आता मोबाईलने घेतली, पण आपण ती जादू परत आणू शकतो. जसे आपण मुलांना बालसंस्कार कथा सांगू शकतो, रामायणातील हनुमानाची शक्ती आणि भक्ती किंवा पंचतंत्रातील कासव ससा यांच्या गोष्टी सांगू शकतो. यातून त्यांना धैर्य आणि प्रामाणिकपणा म्हणजे काय हे सहज समजतं. त्याचबरोबर आपण संतांच्या गाथा त्यांना सांगू शकतो, कारण महाराष्ट्राची माती संतांची आहे. बाल शिवाजी महाराजांना जिजाऊंनी कोणत्या गोष्टी सांगितल्या, संत चोखामेळा किंवा संत ज्ञानेश्वरांनी लहानपणी काय केलं, या कथा मुलांना आपली संस्कृती आणि स्वाभिमान शिकवतात. याचबरोबर सकाळी 7च्या आत उठून सूर्यनमस्कार घालणं हा सर्वात मोठा संस्कार आहे. त्यामुळे मुलांची उंची तर वाढेल आणि त्यांची बुद्धी तीक्ष्ण होण्यासही मदत मिळेल. दुसरं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांच्या आहाराकडे नीट लक्ष द्यावं. बाहेरचं कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा आपल्या घरचंच कैरीचं पन्हं, वाळा सरबत किंवा ताक मुलांनी का प्यावं त्याचे फायदे समजून सांगावेत. त्यांना सांगावं की मातीच्या माठातलं पाणी फ्रीजच्या पाण्यापेक्षा 1000 पटींनी चांगलं का असतं. हा आयुर्वेदाचा वारसा सुद्धा त्यांना निरोगी कसं ठेवेल याचं महत्त्व त्यांना पटवून द्यावं. हे छोटे छोटे संस्कार आहेत जे आपल्या मुलांना नक्कीच घडवतात. त्याचबरोबर देवांचं चित्र काढणं असेल, दारात छोटी रांगोळी काढणं असेल किंवा मातीपासून छोट्या मूर्ती बनवणं असेल, हे सर्व त्यांना शिकवावं. जेव्हा मुलं स्वतःच्या हाताने काही निर्माण करतात तेव्हा त्यांची एकाग्रता वाढते. दुसरं म्हणजे पालकांनी घरीच एक स्तोत्र पाठांतर स्पर्धा ठेवावी. त्यांना छोटी बक्षिसं द्यावी. यामुळे त्यांना स्तोत्र पाठ करायचा कंटाळा येणार नाही, उलट त्यांना मज्जा येईल. मग हे छोटे छोटे बदल करून पहा आणि प्रत्येक पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण मुलांनी परीक्षेत किती मार्क मिळवले यापेक्षा ती माणसं म्हणून कशी घडली हे जास्त महत्त्वाचं आहे. ही सुट्टी संपताना तुमचे मूल फक्त पुढच्या इयत्तेतच नाही तर विचारांच्या एका पुढच्या टप्प्यावर असावं, हाच आपला ध्येय आहे. आता महत्त्वाचं म्हणजे आपण 5 अशी मंत्र त्यांना सांगू शकता जे तुमच्या मुलांचं आयुष्य बदलू शकतात. कारण हे फक्त मंत्र नाही तर जगण्याची एक पद्धत आहे. मग हे 5 मंत्र कोणते आणि ते आपल्या मुलांकडून तुम्ही कसे पाठांतर करून घेणार, तर याबद्दलही जाणून घेऊया. तर सर्वात आधी तुमचं मूल सकाळी उठल्या उठल्या काय करतं? कदाचित टीव्ही शोधत असेल किंवा खेळणं शोधत असेल, पण विचार करा जर त्याच्या दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने झाली तर हा मंत्र त्यांना आवर्जून शिकवा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हा अगदी साधा सोपा मंत्र आहे. आपल्या हाताच्या वरच्या भागावर लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि मुळाशी भगवान श्रीहरी विष्णू वास करतात. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आधी स्वतःचे हात पाहावेत असं सांगितलं जातं. तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सांगावं की हे हातच आपल्याला कष्ट करायला, शिकायला आणि सेवा करायला मदत करतात. जेव्हा मूल डोळे उघडतात स्वतःच्या हातांकडे बघून हा मंत्र म्हणेल तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वास वाढलेला असेल आणि त्यांना हा विश्वास वाढेल की त्यांचं नशीब त्यांच्याच हातात आहे. दुसरा मंत्र जो लहान मुलांना आवर्जून शिकवायला पाहिजे तो म्हणजे सरस्वती मंत्र, ज्यामुळे अभ्यासाची एकाग्रता वाढते. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. याबरोबरच आपण सरस्वती मातेचे आणखी काही मंत्र त्यांना शिकवू शकता. सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. हा मंत्र म्हटल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांना अभ्यासाची भीती वाटण्याऐवजी त्याबद्दल आदर वाटू लागतो. त्यानंतर अन्नाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वदनी कवळ घेता हा मंत्र त्यांना आवर्जून शिकवावा. कारण आजकाल मुलं जेवताना खूप नखरे करतात. हे नको ते नको, पण अन्नाचा प्रत्येक कण किती मौल्यवान आहे हे त्यांना कसं सांगणार. मग आपण हा मंत्र त्यांना शिकवावा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे,
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोव्हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. जेवणापूर्वी फक्त 1 मिनिट थांबून हा मंत्र म्हटल्याने मुलांमध्ये अन्नाची नासाडी न करण्याची सवय लागते. त्यांना सांगावं, बाळ हे अन्न तुझ्या ताटात येण्यासाठी कोणीतरी खूप कष्ट केले, याची जाणीव त्यांना करून द्यावी. कारण आपण जे खातोय ते फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर शरीराला शक्ती देण्यासाठी आहे. हे अन्न देणाऱ्या ईश्वराचे आणि पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे आपण ऋणी आहोत, असा त्यांना अर्थ समजावून सांगावा. संध्याकाळच्या वेळी जेव्हा दिवस मावळतो आणि घरात दिवा लावला जातो, तेव्हा त्यांच्याकडून आणखी एक श्लोक म्हणून घ्यावा, जसे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. संध्याकाळची ऊर्जा वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी हा श्लोक महत्त्वाचा ठरतो. या श्लोकाचा अर्थ असा की हा दिवा आपल्या आयुष्यात शुभ आणि कल्याण घेऊन येऊ, आरोग्याची आणि संपत्तीची वृद्धी हो, असा अर्थ मुलांना समजावून सांगावा. त्याचं महत्त्व सांगावं की शत्रुबुद्धी म्हणजे बाहेरचा शत्रू नाही, तर आपल्या मनातला राग, आळस आणि वाईट विचार. हा दिवा लावून जेव्हा मुलं श्लोक म्हणतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज नक्की पाहावं. ती सात्विकता त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्कीच उतरते. तुमच्यासोबतही हे घडेल ना, तर अनुभव शेअर करायला विसरू नका. त्यानंतर आपल्या आयुष्यात आईबाबानंतर कोणाचं स्थान असेल तर ते शिक्षकांचं आणि मोठ्यांचं. त्यांचा आदर आणि संस्कार करण्यासाठी आपल्या मुलांकडून हा श्लोक म्हणून घ्यावा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा सुद्धा साधा सोपा मंत्र आहे, कारण गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. त्यांना माझा नमस्कार असो. आपण आपल्या मुलांना शिकवावं की आपल्याला जे काही चांगलं शिकवतात ते आपले गुरु आहेत. मग ते शाळेतले शिक्षक असोत, खेळातले कोच असोत किंवा घरातील आजी आजोबा. त्यांचा आदर करणं हीच आपली खरी श्रीमंती आहे. तर हे 5 मंत्र आहेत जे अतिशय साधे सोपे आहेत. आपल्या मुलांच्या मनावर आपण मायेने हे संस्कार केले तर नक्कीच त्यांच्यामध्ये तुम्हाला बदल जाणवेल. या उन्हाळ्यात आपण रोज सकाळी 10 मिनिटं त्यांच्यासोबत बसावं, हे मंत्र म्हणावे आणि त्याचा अर्थ त्यांना गोष्टीच्या रूपात सांगावा. बघा, सुट्टी संपेपर्यंत तुमचं मूल अधिक समंजस असेल आणि तो आनंदी झालेला असेल. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मुलांचं भविष्यही चांगलं घडेल. यापैकी तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या गोष्टी शिकवता? तुमच्या मुलांना यापैकी कोणते मंत्र किंवा श्लोक पाठांतर आहे हे कमेंट करून सांगा आणि त्या गोंडस बाळाचं नाव सुद्धा लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.